झाली का माझी तारा गायला तयार? नाही, अजून नाही झाली. पण मी घरात एक मस्त खिचडी बनवली आहे. म्हणजे मी मॉम डॅडशी बोलले आणि त्यांचंही तेच मत आहे. मी ना एकंदरीत घरात असं चांगलं वातावरण निर्माण केलं. चांगलं ॲज इन ताराने जो निर्णय घेतलाय ना गाणं सोडण्याचा, त्याच्या विरोधात सगळं रेडी आहे. तुम्ही या आणि फोडणी देऊन जा. काय फोडणी देऊन जा म्हणजे? नक्की काय म्हणायचंय तुला ऐश्वर्या? मी सांगते. कळलं? ठीक आहे, तू म्हणतेस तर हे करून बघूया. पण ऐश्वर्या, हे नक्की काम करेल ना? ऐश्वर्याच्या आयडियाज जनरली फेल होत नाही. एक्सपिरियन्स आहे माझा. ठीक आहे ऐश्वर्या, थँक्यू. माझा प्रॉब्लेम समजून घेतलास, मला मदत करते त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तू म्हणते तसंच करून बघू. ही ऐश्वर्या तर कामाची निघाली. माझी तारा गाणं गायला तयार होईल ना, यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही. या भैरवीला वाटतंय की मी तिचं काम करतेय, हे सगळं तिच्यासाठी करते. पण अजून तिने ऐश्वर्याला ओळखलेलं नाहीये. ऐश्वर्या स्वतःशिवाय कोणासाठी काहीही करत नाही. कळेल लवकरच. तुला का फोटो पाठवला त्या बाबुळवाडीतल्या लोकांनी? अरे भूत वगैरे काय नाही, टोप्या टोप्या. 2 नंबरचा धंदा करणारा माणूस आहे. ज्या माणसाचा फोटो पाठवलाय ना, त्या माणसाने आमच्यावर हल्ला केला होता. यानी अच्छा, म्हणजे सदाशिव इथे लपला होता काय? तू कसं त्याला ओळखतोस? अरे पुण्यातला जाम पुराणा खिलाडी आहे. मला 1 लाख रुपयाचा गंडा घातला याने मला. कॅन यू इमॅजिन? अच्छा, म्हणून हा पुण्यात सापडला नाही मला. इथे येऊन लपला होता काय? काय करत होता इकडे जंगलात? जंगलातल्या प्राण्यांची तस्करी करणं किंवा तिथल्या औषधी वनस्पती चोरून विकणं, हाच त्याचा धंदा आहे म्हणे. लाईनच चेंज केली याने, म्हणूनच सापडला नाही पुण्यात. आत्ता तो कुठे असेल याचा काही अंदाज आहे का तुला? हां, लगेच मिळेल इन्फॉर्मेशन. सर्कलमध्ये विचारलं ना तर 2 मिनिटात सांगतील कुठे आहे टोप्या. पण जावं लागेल मला त्या सर्कलमध्ये पुन्हा. नाही नाही नाही, नको. तिथे पुन्हा जाण्याची गरज नाही आहे. नको, त्या परत त्या सर्कलमध्ये नको जाऊ. हे काय बोलतोस तू सारंग? हां, सावलीवर त्यांनी हल्ला केला. तुम्ही दोघांनी मिळून मला नवीन आयुष्य दिलं आणि मी गपचूप गप्प बस तू. कळलं का? मी आत्ता कॉन्टॅक्ट करतो आणि शोधून काढतो कुठे आहे तू. कळतं मला, मी तिकडे पुन्हा जाणार नाही. कळलं? फक्त कॉन्टॅक्ट काढेन त्याचा. तुम्हाला आता नको सांगूस. हां, कळतं मला तेवढं. देवाभाऊ, हॅलो. सिस्टर, मला आत्ताच्या आत्ता भेटशील का प्लीज? खूप एकटं वाटतंय का? प्लीज मला भेटायला ये प्लीज. काय झालं तुम्हाला? सांगाल का मला? काहीच सुचत नाहीये ग मला. फोनवर नाही सांगू शकत. तू प्लीज भेटायला ये मला. अनाथ आश्रमात ये. आणि हो, एकटीच ये. बरं, मी येते. अहो, मला अनाथ आश्रमात सोडा ना प्लीज. काय झालं? देवाभाऊंचा फोन होता. त्यांना खूप भरून आलाय. मला म्हणाले एकटी भेटायला ये. ठीक आहे. भैरवीजी दुःखात आहेत. म्हणजे ताराने गाण्याला नकार दिला म्हणून त्या डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. त्यांनी खूप मेहनत केली आहे ताराला इथपर्यंत आणण्यासाठी. आणि तारा मुलगी आहे त्यांची, तिच्याशिवाय कोण आहे त्यांचं? त्या स्वतःला बघतात तारामध्ये. आणि मला सांगा, जर त्यांची अशी इच्छा असेल की त्यांच्या घराण्याचं गाणं सुरू राहावं, तर यात काय चुकीचं आहे मॉम? काहीच चुकीचं नाहीये. म्हणजे मला ताराचं पटलेलं नाहीये खरं तर. आणि कधी नव्हे ते भैरवीजींसाठी मला वाईट वाटतं. आणि
वाईटपेक्षा काळजी वाटते जास्त. मॉम, तुम्ही बोलवलत मला? बस जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. तारा, मी हे काय ऐकतेय? तू गाणं सोडायचा निर्णय घेतेस? हो मॉम, म्हणजे तसा निर्णय घेतलाय मी. का? नाही, काहीतरी कारण असेल ना. ॲक्च्युली मॉम, डॅड, मला कधीच गाणं गायचं नव्हतं. मला गायिका म्हणून कधीच करिअर करायचं नव्हतं. रादर मला खूप आधीपासून अभिनयात करिअर करायचं होतं, मॉडेलिंग करायची होती. आणि मी गायिका व्हावं अशी माझ्या मम्माची इच्छा होती. तिचं स्वप्न होतं, जे तिने माझ्यावर लादलं. ठीक आहे, पण गाण्यानी आजवर तुला एवढी प्रसिद्धी दिली आहे आणि आत्ता तुला हवं ते करणारच आहेस ना. मग केवळ आईच्या इच्छेकरता गाणं सुरू ठेवायला काय हरकत आहे? बरोबर आहे डॅड, पण आतापर्यंत मम्माच्या इच्छेसाठीच मी हे सगळं करत होते. ॲक्च्युली मी हे सांगितलंय मम्माला आणि तिने मान्य पण केलंय. मी हे मान्य केलेलं नाहीये. मी सोबत येऊ? नको, देवा भाऊंनी मला एकटीला बोलवलंय. काळजी घे. येते मी. सावली, काय झालं? काही नाही. नक्की ना? येते. तिलोत्तमा, मला सांग, उद्या सारंग आणि नील म्हणाले की आता आम्हाला या फॅमिली बिझनेसमध्ये कुठलाच इंटरेस्ट नाहीये, आम्ही ना कुठेतरी जाऊन एखादी वडापावची गाडी टाकतो किंवा मग कुठेतरी जाऊन 9 to 5 जॉब करतो, तुला चालेल? तू मान्य करशील हे? तू जरा शांत होतेस? एक काम कर, बस इथे बस. अगं, पाणी हवंय? ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझी मुलं असं अजिबात करणार नाहीत. त्यांच्या डोक्यात विचार सुद्धा येणार नाही, कारण ते जे काय करतायत, हे एवढं मोठं एम्पायर जे काय सांभाळतायत ना, ते स्वेच्छेने. माझी त्यांच्यावरती अजिबात जबरदस्ती नाहीये, स्वतःच्या चॉईसनी करतायत ते. अगं, मग मी तरी कुठे सक्ती केली आहे हिच्यावर? मी नाहीच केली आहे सक्ती. गाणं आजवर तिलाही आवडत होतं, तीही गात होती. आणि मला सांग तारा, आज तुला हे सगळं सुचतंय का तर तुला एक फिल्म मिळाली आहे म्हणून? हा तारा, तुला आज जर 4 लोक ओळखतात ना, ते तुझ्या गाण्यामुळे आणि माझ्यामुळे. तेव्हा नाही तुला हे सगळं सुचलं?